नमस्कार, मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। काल नागठाणला एक मैदान झालं आणि सुळेवाडीला एक मैदान झालं। नागठाण मैदानाचा मानकरी ठरला तर तो म्हणजे घरणिकीचा राजा आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर। त्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण घरणिकीचा राजा आज ज्या पद्धतीनं पळतोय खूप छान वाटतंय। कारण एक सर्वसामान्य गरीब घराचा बैल क्रमांक 1 करतोय सलग 2-3 मैदानामध्ये, भारी वाटलं। त्याबद्दल घरणिकीच्या राजाचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरचं सुद्धा मी अभिनंदन करतो, कारण मुंबईला बैल होता आणि मुंबईवरनं डायरेक्ट आज प्रथमच मैदानात आला आणि पहिल्यांदा पुन्हा एकदा त्यानं कमबॅक केला आणि चांगल्या पद्धतीने तो पळाला। आता मूळ विषयाला हात घालतो। बघा, हा व्हिडिओ बनवण्याच्या नंतर तुम्हाला जे काही बोलायचंय तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। मात्र हा व्हिडिओ संपूर्ण ऐका, कारण सुळेवाडी मैदानात वास्तव घडलं काय, खरं सत्य काय आहे हे जाणून घ्या आणि मग कमेंट करा। कारण काय असतं की मैदानात ज्यावेळेस प्रत्यक्ष लोक उपस्थित असतात, स्वतः मी त्या मैदानात उपस्थित होतो आणि मैदानात झालं काय हे झाल्यानंतरनं की आपण आपली मतं मांडली पाहिजेत। कारण बरेचसे यूट्यूबर्स असे पण आहेत की जे घरी बसून बोलतायत, मैदानात वस्तुस्थिती काय झाली हे कोणाला माहीतच नाही। त्याच्यामुळं अर्धसत्य सांगण्यापेक्षा पूर्ण सत्य सांगितलं तर खूप बरं होईल। कारण काय असतं की लोकांच्या मनामध्ये कुठं ना कुठं तर संभ्रम असतात आणि ते दूर केले पाहिजेत आणि खरं पण कळलं पाहिजे। कारण मी पण या पत्रकारी क्षेत्रात 7-8 वर्ष आहे, त्याच्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, सगळ्या गोष्टीचे बारकावे माहीत आहेत। आणि कसं असतं, आपण एखादं मत निर्भीडपणे मांडलं तर खऱ्या अर्थानं लोकांना ते सत्य कळायला मदत होते। पण कसं असतं, सत्य माहीत नसतं आणि काही यूट्यूबर्स माहीत नसताना सुद्धा बोलत असतात। त्याबद्दल माझं असं मत आहे की त्यांना की लोकांना सत्य सांगा ॲक्च्युली काय झालं होतं। पहिलं सुळेवाडी बघा, काल विट्याच्या इथं सुळेवाडीला मैदान होतं। मैदान उशिरात चालू झालं होतं, म्हणजे 11-11:30च्या दरम्यान मैदान सुरू व्हायला झाली। आपला पायरा, आपण नागठाणला जाणार होतो पण काही कारणास्तव आपला पायरा कॅन्सल झाला, त्याच्यामुळे आपल्याला वाघेरीच्या बादलसोबत इकडे यावं लागलं। तर ती आपला वेगळा गोष्ट आहे। आता झालं काय होतं बघा, गट झाले। गट माझ्या माहितीनुसार फक्त 26 गट होते आणि 26 गट झाले, फायनल काय होऊ शकला नाही, अंधार झाल्यामुळे फायनल काही झाला नाही। मात्र नक्की काय झालं होतं, पहिला महत्त्वाचा मुद्दा सेमी 3। तर बघा, सेमी 3 मध्ये काय झालं होतं, सेमी 3 मध्ये प्रामुख्यानं लढत होती जावेद भाईंचा सर्जा आणि एडुसनचा सुंदर होता। त्याच्यानंतर तास क्रमांक 3 मध्ये आपला सर्जा आणि वाघेरीचा बादल होता। तास क्रमांक 4 मध्ये सप्तहिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत जो होता तो बोक्या होता। सेमी 3 जाहीर झाला। जाहीर झाल्यानंतरनं आता ज्या त्या मालकाचं काम आहे की बाबा आपली बैल झोपून सेमीला सगळ्यांच्या, म्हणजे 1, 2, 3 सेमी जाहीर केले होते की 3 सेमी सोबत घ्यायला पाहिजे होते। पण सेमी 3 जाहीर झाल्यानंतरनं बकासूर बैलाचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांनी सेमी 3 मध्ये न पाळण्याचा निर्णय घेतला। बैल गाडीत भरला आणि गाडी भरून निघून गेले। आता गाडी भरून निघून गेल्यानंतरनं बाकीचे सेमीवाले निघून गेले होते, सेमी सुरू झाले होते, कारण सेमीला सुरुवात झाली। त्याच्यानंतरनं मग जे काही बोक्या बैलाचे जे काही मालक होते, जे काही सहकारी होते, त्यांनी मोहिलला विनंती केली। त्याच्यानंतर विट्यातनं परत बैल मैदानात माघारी आला। म्हणजे मोहिलनं तर बैल सेमीला झोपायचा निर्णयच घेतला नव्हता। म्हणजे मोहिलला असं वाटत होतं की सेमी 3 मध्ये पळायचंच नाही, म्हणजे न पळताच तो मैदान सोडून निघून गेला होता। हे मोहिलनं मात्र मान्य करायला हवं की बाबा मी सेमी 3 सोडून निघून गेलो होतो, परत मला त्या बोक्या बैलाचे जे कोण आहेत त्यांनी मला विट्यातनं परत किंवा कुठून मधून मैदान सोडून गेल्यानंतर परत माघारी आणलं आणि परत बैल झोपण्यास भाग पाडलं। कारण मोहिल तर बैल सोडून निघून गेला होता, मैदान सोडून निघून गेला होता आणि याचा साक्षीदार आहे मैदान रिपोर्टरवाला। कारण मैदान रिपोर्टरवाला तिथेच होतं, छोटा ड्रायव्हर पण तिथंच होता।
छोटे ड्रायव्हर. पण हे मैदान रिपोर्टरवाल्यांना पण हे वास्तविक सत्य सांगितलं नाही की बाबा सेमी 3 सुरू व्हायच्या अगोदर बैल बकासूर हा बैल भरून मोहिल शेठ धुमाळ घेऊन गेला. याच्यात बकासूरचा काही दोष नाही. मी बकासूरला काही बोलत नाही. खऱ्या अर्थानं बैल भरून नेण्याचा निर्णय हा मालकाचा असतो. बैल महाराष्ट्रातला नंबर 1 रँकचा बैल आहे. आज नंबर 1 रँकचा बैल आहे. त्या बैलामध्ये इतकी क्षमता आहे की जी महाराष्ट्रात सध्या कुठल्याच बैलात नाही. मी बैलाला नावं ठेवते असं अजिबात नाही. त्या बैलावर माझं आजही प्रेम आहे, उद्याही राहील. मात्र बकासूर सेमी 3ला न झुपता तो घरी का घेऊन गेलात, शेवटी तो व्यक्तिगत प्रश्न आहे. मालकानं बैल झुपायचा का नाही हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण जर तुम्हाला सेमी 3ला बैल झुपायचाच नव्हता, तसंच जायचं होतं तर तसंच जायचं ना. परत तुम्ही मैदानात माघारी आलाच ना. हे पण सत्य आहे ना. हेही सत्य तुम्ही मान्य करायला हवं. त्याच्यानंतर मग तुम्ही बैल झुंपला. त्याच्यानंतर बैल झुंपल्यानंतर तोपर्यंत सेमी 1 सुटून आला होता. सेमी 1 सुटल्यानंतर तुम्ही सेमी 2च्या मधोमध गेला. चला ठीक आहे गेला. त्यावेळेस बरेचसे मला लोक म्हटले की तुम्ही त्यावेळेसच मोहिल शेठ धुमाळला आज जाऊन द्यायला नाही पाहिजे होतं की बाबा हा सेमीला लेट आलाय, ह्याला फायनलला पळू नका. शेवटी आयोजकांचा बैल होता, त्याच्यासोबत आयोजकांचा बैल होता. मी आयोजकांशी पण बोललो होतो, पण आयोजक म्हटले चला आमचा वाद कुठेतरी मिटलाय की बाबा मोहिल बैल भरून गेला होता, परत त्याला आम्ही कसं तरी माघारी बोलून घेतलाय, चला ठीक आहे. मग बैल सोडायला गेला. आता बैल सोडायला गेल्यानंतर सेमी 1 झाला होता, पण सेमी 2 मध्ये वेळ गेला. आता याबद्दल सेमीला तो का आला नाही, तो का निघून गेला, त्याच्या मागची काय कारण आहेत याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. कारण ज्या त्या बैलगाडी मालकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो त्यांनी सॉर्ट आउट केला होता दोन्ही मालकांनी आणि नंतर मग तो आला होता. म्हणजे हे मोहिल शेठनं मान्यच करायचंय की मी बैल भरून मैदानातून गेलो होतो. हे त्रिवार सत्य आहे. आणि याचा साक्षीदार मैदान रिपोर्टरवाला आहे, छोट्या ड्रायव्हर आहे, आणि त्या सुळेवाडीमध्ये जेवढे प्रेक्षक होते ते सगळे आहेत. कारण सगळ्यांना एवढं वाईट वाटलं की बकासूर सारखा नामांकित बैल, जो बैल महाराष्ट्रातील कुठल्याही बैलाला हरवण्याची धमक ठेवतो, तो बैल मोहिल शेठ धुमाळ का घेऊन गेले. प्रत्येकाला वाटत होतं की मोहिल शेठ आता गेले, येणारच नाहीत. पण आयोजक ज्याचा बैल होता त्याने विनंती केली आणि परत बैल आणायला लावला. हे झालं. सेमी 1 झाला. त्याच्यानंतर बैल खाली गेला. सेमी 2 सुटला. सेमी 3 खाली गेला. सेमी 3 मध्ये काटाकीर लढत होती. जावेद भाईंचा सर्जा, एडुसनचा सुंदर होता, आपला सर्जा होता, वाघेरीचा बादल होता, बकासूर होता आणि त्याच्यासोबत होता बोक्या. सगळ्यांना वाटत होतं की रोमहर्षक लढत होईल. बघा जो पळणार आहे तो जिंकणार आहे, जो चांगला पळेल तो जिंकेल. एडुसनचा सुंदर आणि जावेद भाईंचा सर्जा खूप सुंदर पळाले आणि खूप छान गाडी पळाली. त्यांचं अभिनंदन. नक्की जी गाडी पळते त्याचं अभिनंदन. कारण खेळात हार जीत आहेच हो. आज तुम्ही हराल, उद्या जिंकाल. खेळात हार जीत आहेच. त्याच्यामुळं खेळ खेळलाच पाहिजे. असं मैदान सोडून जाण्यात काहीच अर्थ नाही. परत तुम्ही मैदानात आला. आता मैदानात आल्यानंतर सेमी 3ला सुटायला थोडासा बराच वेळ लागत होता. बैल पुढे जात होती, मागत होत होती. पण सेमी 3 मध्ये बकासूर बैल सुटलाच नाही. का सोडला रे? सुटलं. दोन्ही बैल सुटली नाहीत, एका वेळी धरूनच ठेवली. म्हणजे काय, सुटली नाहीत का सोडली नाहीत? कारण मला तर आजपर्यंत, मी तर या 6 महिन्याच्या क्षेत्रात आहे, पण 6 महिन्याच्या इतिहासात बकासूर बैल सुटला रे थोडासा लेट सुटला असता. असं झालंच नाही की बाबा बैलच सोडला रे. बैलच सोडला नाही. आता बैल सोडला नाही, का सोडला नाही, का सुटला नाही, हे त्यांनाच माहित. मग ह्याच्या मागचं वास्तविक सत्य खरं काय हे त्यांनाच माहित. आता मी म्हटलं की बाबा, रणजित सरांना म्हटलं की बाबा सुटलाच नाही का सोडलाच नाही, तर लोक म्हणणार चला हा बकासूरला ट्रोल करतोय, बकासूरच्या मालकाला मोहिल शेठला ट्रोल करतोय, की व्यक्तिगत ह्यांच्या मोहिल शेठचे वाद आहेत, त्याच्यामुळे ह्यांना मोहिलचं काहीतरी चुकीचं सापडलं की रणजित सर त्याला बोलणारच. सत्य काय आहे हे जाणून घ्या. बैल सोडलाच नाही. त्याच्यामुळं परत मोहिल शेठ बैल घेऊन आले. परत आयोजकांनी आता 3रा स्टंट, आयोजकांनी डायरेक्ट निर्णय घेतला की बकासूरची गाडी फायनलला पळवण्याचा. आता त्याच्यानंतर खरा पुढचा स्टंट त्याच्यानंतर चालू झाला.
त्याच्यानंतर बघ बाकीचे बैलगाडी मालक जमले आणि त्यांना सांगितलं की मग त्याच्यामध्ये आमचे जावेद भाई होते, इम्रान भाई होते, अजून तिथले बैलगाडी मालक होते. त्यांना सांगितलं की बाबा बकासूरला आम्ही फायनलला पळवून देणार नाही. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर सगळ्यात जास्त श्रेय कोणाचं असेल तर विलास पैलवानांचं होतं. कारण विलास पैलवान आणि मोहिल यांचं फोनवर बोलणं झालं. विलास पैलवान यांनी सरळ सांगितलं मोहिल शेठ धुमाळ की तुम्हाला डायरेक्ट फायनलला बैल पळवता येणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं विलास पैलवान, म्हणून मी म्हणतो संघटनेची काय आवश्यकता आहे. विलास पैलवान सारखा माणसानं फोन केला, त्याच्यामुळं मोहिल शेठ धुमाळला फायनलला पळवताना. नंतर मग मोहिल शेठनं सारवासारव केली की बाबा मी माझा बैल डायरेक्ट फायनलला पळवणार नाही. पण त्याच्या पुढचं सांगतो, ज्यावेळेस फायनलच्या चिठ्ठ्या टाकल्या जात होत्या त्यावेळेस सेमी तास 3 हे खास बकासूरसाठी आणि त्या बोक्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. हे का बरं? अगोदर का बोलला नाही तू माझी चिठ्ठी टाकू नका म्हणून? माझी चिठ्ठी टाकू नका म्हणजे या गोष्टी लोकांना माहित नसतात. मग त्याच्यानंतर मग तो मोहिलचा मोठेपणा, बाबा मी पळणार नाही, हे काय ते काय, म्हणजे याच्या अगोदर काय गोष्टी झाल्या होत्या त्या गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि मी जे काही सांगतोय ते वास्तविक तिथं मी स्वतः मैदानावर होतो आणि शेवटी मग काही गोष्टी झाल्यानंतर निघून आलो. कारण प्रत्येकच वेळी जर आपण वादविवाद घालत बसलो त्याच्यानंतर मग काही गोष्टी झाल्या आणि असं वाटलं की यार जे काही झालं ते लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि मग याच्यातून काही गोष्टी अशा निष्पन्न होत आहेत की काही लोक काही गोष्टी मुद्दाम करतायत. याच्यामध्ये माझी युट्यूबर्सला पण सांगणे, तिथं मैदान रिपोर्टरवाले होते, तुषार सर होते. तुषार सरांना तरी वास्तविक सत्य सांगावं अशी अपेक्षा आहे. कारण तुम्ही अर्ध सत्य सांगता लोकांना, अर्धसत्य सांगता. कारण त्या आयोजकांसोबत बकासूरला माघारी आणेपर्यंत तुषार सर होते. तुषार सरांना एकदा तरी बोलले का तुषार सर की बाबा नाही बकासूर बैल भरून मग गेला होता, परत त्याला विनंती केली आणि परत तो माघारी आणला. म्हणजे लोकांना माहीत नसतं हे, त्याच्यामुळे आपण कमेंट्स करत असतो. माझा बकासूरवर कधीच विरोध नाहीये. मात्र खरं काय झालं, वास्तविक स्थिती काय झाली त्या मैदानामध्ये हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावरती कमेंट्स करणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावरती जे लोक असतात घरी बसतात आणि कमेंट करतात, त्यांना वाटतं यार हे काय ह्याच्यावर कमेंट करू त्याच्यावर कमेंट करू. अरे तुमचं बकासूरवर प्रेम आहे, माझंही बकासूरवर प्रेम आहे. पण खऱ्या अर्थानं बकासूरच्या पाठीमागं जे काही चाललेलं असतं, त्याच्या मागं जे काही लोक त्याचे जे काही चालन करतात, त्यांचं पण कुठं ना कुठं तरी काहीतरी चुकत असतं. आणि त्या गोष्टीवर आपण एक व्यक्तिगत मत म्हणून काहीतरी बोलणं गरजेचं आहे आणि लोकांना सत्य परिस्थिती सांगणं सुद्धा गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सत्य परिस्थिती लोकांना सांगतो त्यावेळेस काही लोकांना खटकतं. काही लोकांना आता वाटेल की रणजित सर मुद्दाम बकासूरला ट्रोल करतायत. तर माझं असं मत आहे की जर आपण हा खेळ भावनेनं खेळला, गाडी सोडायलाच पाहिजे होती मोहिलनं, किंवा बैल घेऊन माघारी जाणं हे मोहिलच्या कुटपट बुद्धीत बसतं. आणि का बसतं, असं का केलं मोहिलनं, याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. तर भेटू आज तेरकवाडीला, सुंदर असं फलटणला मैदान होणार आहे, तिथं मैदानाला जाऊ. कारण हे वास्तव सत्य बैलगाडी क्षेत्रातलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण एखाद्या पैरेकऱ्याचा जर पैरेकरीच निघून गेला मैदानातनं तर त्याला तो सुद्धा वाईट वाटेल. कारण सेमीला गाडी झुपावीच लागेल आणि न झुपता परत त्याला बोलावं लागतं, विनवणी करावी लागते पैरेकरला, अरे गाडी झुप. हे कुठपर्यंत बरोबर आहे? तर अशा नामवंत बैलगाडी मालकांना असं केलं नाही पाहिजे. हे कितपत योग्य आहे ते त्या बैलगाडी मालकालाच माहीत. मग असं का केलं याची उत्तर सुद्धा लोकांना तुषार सर तुम्ही दिली पाहिजेत. कारण तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तर तुम्ही जर असं लोकांपुढे सत्य न सांगता जर निघून गेला आणि अर्धसत्य लोकांसमोर जर मांडलं तर ते कितपत योग्य आहे हेही विचार करण्याजोगं आहे. तर भेटू आज तिरकवाडी मैदानात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही बैलाच्या किंवा बैलगाडी मालकाच्या भावना दुखावण्याचा हेतू माझा अजिबात नाही. जे काही आहे ते वास्तव सत्य सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकी तिथल्या लोकांना माहिती आणि मला माहिती आहे खरं काय. शेवटी जर एखाद्याला खरं ऐकायचंच नसेल, ते ऐकून घेण्याची क्षमता नसेल, तर तो तुमचा दोष आहे. मी त्याच्यात काही करू शकत नाही. पुनश्च एकदा विलास पैलवान यांचं मी मनापासून आभार मानतो की कारण
त्यांनी बाकासूरला फायनलला डायरेक्ट पळू दिलं नाही, कारण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या मागं ठामपणे उभा राहणारा माणूस म्हणून विलास पैलवान यांच्याकडे ओळखलं जातं. तर विलास पैलवान यांना माझी विनंती आहे की संघटनेनं लवकरात लवकर सक्रिय व्हावं. तुमच्यासारख्या माणसांची, या सर्वसामान्य बैलगाडी लोकांना गरज आहे. तुम्ही आला तर हे क्षेत्र एका चांगल्या पद्धतीनं चालू राहील, अन्यथा या क्षेत्राचा विनाश अटळ आहे. आता असं म्हणू नका की रणजित सर हारले म्हणूनच रणजित सर बोलतायत, असं काही नाही. जे काही सत्य आहे, जे आहे ते बोलतो. आणि इथून पुढं मी असं ठरवलेलं आहे, जर काय बोलायचं तर ते मैदानातच बोलायचं, आणि मैदान म्हणजे मैदान जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मैदान चालू ठेवायचं नाही. विलास पैलवान यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जिथं जिथं बैलगाडी मालकावर अन्याय होतोय तिथं तिथं प्रत्येक वेळी विलास पैलवानांना फोन करा तुम्ही, लगेचच ते तिथं मुद्दा सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व म्हणून विलास पैलवान यांच्याकडे बघतोय. तर महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की जिथं जिथं तुमच्यावर अन्याय होतोय तिथं तिथं जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही विलास पैलवानांना फोन करा, कारण हा माणूस प्रत्येक वेळी प्रत्येक सर्वसामान्य बैलगाडी माणसाच्या मागं उभा राहतो. भेटूया आज तिरकवाडी मैदानात. जय हिंद, जय महाराष्ट्र.